पहिल्यांदाच बोलतोय बरं का, काय चुकलं तर तुम्हा सगळ्यांची आधीच माफी मागतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो. मग आपल्या छोटेखानी मंचावरती उपस्थित असणारे सांगली जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय तानाजीराव पाटील, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष विनायकराव मासाळ साहेब, आपल्या सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते अनिल शेठ पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय साहेबराव पाटील आणि उपस्थित आपल्या DDSRचे प्रमुख राहुलजी आणि उपस्थित मंचावर सर्वजण. आता पहिला गोंधळतोय पण थोडक्यात उरकतो. आता बोलणार नव्हतंच म्हणून बोलणं जरा गरजेचं वाटलं, कारण की माझी गोळी जरा कडूच असते. पचायला जरा जड जाती पण खरी असते. आता छोटेखानी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आणि मी माझं संपून टाकतो. एक जंगल असतं, जंगलामध्ये सिंह असतो. सिंह म्हातारा झालेला असतो. तसाच त्या जंगलामध्ये कोल्हा असतो, तो पण म्हातारा झालेला असतो. मग कोल्हा हा माहीत आहे तुम्हाला कसा असतो तो. मग तो कोल्हा काय करतो, जातो सिंहाकडं आणि सिंहापाशी जातो. सिंहाला म्हणतो, महाराज तुम्ही म्हातारा झालेला आहे, आता तुमच्याकडून शिकार करणं होत नाही आणि आता मी शिकार घेऊन येतो तुमच्यापाशी आणि तुम्ही ती शिकार करायची ना आपण दोघांनी खायची, असा कोल्हा म्हणतो. सिंहाला पटतंय. मग दुसऱ्या दिवशी कोल्हा जातो त्या तयारीवरती. कोल्हा तयारीवरती जातो आणि त्याला एक दष्टपुष्ट असं गाढव दिसतं एक. आणि ती गाढव दिसलं का कोल्हा म्हणतो, हा मला हाच पाहिजे, मला हाच पाहिजे होतं, मला हेच पाहिजे होतं आणि तुझी निवड झाली. ते गाढव चकित होतं. अरे कशाची निवड झाली, काय निवड झाली. तर जंगलाचा राजा सिंह आहे की त्यांनी माझ्यावरती एक जबाबदारी सोपवल्या की त्यांना एक सुरक्षा रक्षक पाहिजे किंवा बॉडीगार्ड पाहिजे आणि त्यासाठी तो योग्य आहे, अशी कोल्हा त्याला एक बतावणी करतो आणि बोलतापात देऊन त्या सिंहाच्या गुफेकडे घेऊन जातो गाढवाला. आणि ठरल्याप्रमाणे सिंह गुफेत बसलेला असतो. की कोल्हा सावज घेऊन येतोय आणि त्याच्यावर दाट टाकायची आणि आपण त्याची शिकार करायची. आणि येतं पण ते दोघं जण येतात. मग सिंह काय नेहमीप्रमाणे असतो, तो मोठमोठ्याने डरकाळ्या फोडतो की बाबा आले सावध. डरकाळ्या फोडल्या फोडल्या ती गाढव सावधून पळून जातं की सिंहाचा काहीतरी वेगळा विचार दिसतोय म्हणून पळून जातं. तेवढ्यात कोल्हा परत आत येतो, महाराज आता पहिल्यासारखं राहिलं नाही, त्याला तुमच्या पट्टीत येऊ द्या, तावडीत गाव द्या आणि मग तुम्ही त्याच्यावर झडप घाला. गाढव आता परत कोल्हा जातो की त्या गाढवाच्या मागं आणि त्या गाढवाला म्हणतो, थांब 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 थांब. गाढव वेगानं पळत असते ना, त्याला वाटते आपण फसले. मग ती गाढव वेगानं पळत असते आणि कोल्हा जातो तिथं आणि म्हणतो, थांब 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 थांब, तुझी आता तर पक्की निवड झाली की सिंहाला बघायचं होतं की तू चपळ आहेस का, तू ताकदवार आहेस का आणि तू त्याच्यामध्ये पास झालेला आहेस. आणि अशा बोलतापा देऊन परत कोल्हा गाढवाला त्या गुहेमध्ये घेऊन येतं आणि ठरल्याप्रमाणे सिंह आत दबा धरून बसलेला असतो अध्यक्ष. आणि ते गाढव तसं येतं तसं सिंह त्याला अशी झडप घालतं, त्या नरड्याचा घोट घेतं आणि त्या गाढवाचं काम तमाम करतं. आणि मग आता कोल्हा हुशार की कोल्ह्याच्या डोक्यात वेगळंच असते. मग सिंह खायला तयारी करतो की आता या गाढवाचा आपण शिकार केलेली आहे आणि त्याचं भोजन म्हणून वापर करूया. कोल्हा हुशार असतो. कोल्हा काय म्हणतो, महाराज थांबा, आता तुम्ही दमलेला आहे, तुम्ही फ्रेश वगैरे होऊन या, आंघोळ करून या आणि आल्यानंतर आपण याचा काय असेल ते निर्णय करू. सिंह जातो तोवर तो काय लबाड कोल्हा काय करतो, त्या गाढवाच्या मेंदू खातो आणि परत सिंह येतो. सिंह आल्यानंतर बघतो, अरे मला तर ह्याचा मेंदू खायचा होता आणि आता हा मेंदू कुठं आहे. कोल्हा हुशार असल्यामुळे कोल्हा म्हणतो, महाराज हा एकदा नाही दोनदा फसला, याला जर मेंदू असता तर हा दोनदा आला असता का इकडं, दोनदा फसला असता का, म्हणजे आपल्या तावडीत गावला असता का. आता सिंहाला कळलं ना, त्या कोल्ह्या विश्वास ठेवायचा काय परिस्थिती. ह्या सगळ्या सर्कलमध्ये आपण कोण आहे हे तुम्ही ध्यानात घ्या. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं माझी गोळी कडू आहे. आपला रोल सिंहाशी नाही, आपला रोल कोल्ह्याशी नाही, आपण कोण आहे ध्यानात घ्या. आता आपणाला ते होयच नाही आणि आपणाला वेगळी भूमिका बजवायची आहे. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये
आता सगळ्या त्या 12 जे 4 जिल्हा परिषदचे गट आहेत आणि 8 पंचायत समिती आहेत, त्याच्यामध्ये 12-0 काही झालं तर 12-0चा पुढच्या त्या सिंहाला आणि कोल्ह्याला धप्पा द्यायचा आहे आपण. त्यात बदल होता कामा नये, त्यात तुम्ही चुकू नका. आता तिथं म्हणचाल तुम्ही उमेदवार ह्या आहे, तिथं माझं आणि त्याचं वाकडा आहे, ही तुम्ही सगळं पाठीमागं टाका. आता काही करून आपण विकासाच्या ह्याच्यात जाऊया. आता तालुक्यात विकास कोण करते ही तुम्ही सगळी जाणून आहात. आपला पण संघर्ष काही कमी नाही, आपण पण बरेच वर्ष संघर्ष करत आलो आणि वेळ पण भरपूर झाला आहे आता. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये आपणाला अनिल शेठ जे सांगतील, जे निर्णय घेतील, त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने उभा राहायचं आहे. आणि तुम्ही माझ्यावर कुठलीही जिम्मेदारी द्या, एक मोठ्या गावाची कुठलीही सांगा, त्याच्यामध्ये अध्यक्ष आम्ही गुलाल घेऊनच येणार. तुम्ही कुठलीही सांगा, कुठलंही एक सांगा गाव, त्याच्यामध्ये आम्ही आटपाडी सोडून तिथं आहेच आणि चांगलं काम करतो. एवढं बोलून मी थांबतो. आणि काय कुणाचं मन दुखवलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर